आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. द्या बाबा. अगं मी टाकतो. अहो द्या, मी पण कपडेच भिजवतेय. मी टाकतो ना मला. अहो पण मी करतेच आहे ना, द्या ना. एवढं काय द्या. काय नाही, ते पॅन्टच्या खिशात होते पैसे, ते काढले ना. बर. हे काय? हे तर वृंदाताईचं अक्षर दिसतंय. मैत्री म्हणजे एकच माणूस, तरी गजबजलेलं गाव वाटतं. हजारोंच्या गर्दीतही ते आपलं हक्काचं नाव वाटतं. किनारा गाठायची इच्छा सांगा कोणाला नसते. एकमेकांना जपणारी मैत्री कोणाला नको. वृंदाताईने ही चिठ्ठी अजिंक्य सरांना डब्यातनं पाठवली होती आणि ती बाबांच्या खिशात सापडली म्हणजे बाबांनी ती नक्कीच वाचली असणार. पण बाबा यावर काहीच कसं बोलले नाहीत. ताई, माझे पण कपडे धुवायचे. ताई, काय झालं? अगं, ही चिठ्ठी वृंदाताईने अजिंक्य सरांना लिहिली असं वाटतंय आणि ही बाबांच्या शर्टच्या खिशात मिळाली म्हणजे बाबांनी नक्कीच वाचली असणार. म्हणजे बाबांनी मुद्दामून अजिंक्य सरांपर्यंत ही चिठ्ठी पोहोचू दिली नाही. ज्या बाबांना आपल्या मुलींची काळजी असते तेच बाबा वृंदाताईबद्दल असे कसे काय वागू शकतात कळत नाही मला. ओवीताई, आपण एक काम करूया का? बाबांशी जाऊन थेट बोलूया. नाही नाही, नको. तसं केलं ना तर बाबा आणखीन काहीतरी कठोर वागतील आणि या घरामध्ये वाद होतो. हे बघा, जोवर वृंदाताई तिच्या प्रेमाची कबुली देत नाही ना, तोवर आपण केलेल्या प्रयत्नांना काहीच अर्थ उरत नाही. आणि आपण बाबांशी बोललो, त्यामुळे घरात वाद झाला आणि तो वाद वृंदाताईपर्यंत पोहोचला तर? आणि बाबा चिडलेत हे जर वृंदाला कळलं तर ती अजिंक्यचा विचार करणं सोडून देईल. हो. मग आता काय करायचं? नाही, काय करायचं ते मला माहित नाही, पण मला हे माहितीये, एकदा का वृंदाताईने तिच्या प्रेमाची कबुली दिली, मग बाबांनी जरी विरोध केला तरी मी अजिंक्य सर आणि वृंदाताईचं लग्न लावून देईन. मग भलेही मला बाबांशी वाद घालावा लागला किंवा वाईटपणा घ्यावा लागेल तरी मी तो घेईन. बोल, काय झालं? तुला काय झालंय? Why are you so happy happy? मी तर रोजच असतो ना असा हॅपी हॅपी. चल चल, हे तू मला सांगतोयस? रोज असं पडलेलं तोंड असतं तुझं. काय? नाही म्हणजे अगदी पडलेलं नाही, पण नॉर्मल असतं. कारण हॅपी व्हावं असं काही घडलेलं नसतं. असं काही नाही शमू, मी केस जिंकून येतो तेव्हा असतो की नाही हॅपी हॅपी.
डॅडा, मी पाहिलंय तुला. तू तुझ्या कितीतरी केस जिंकून आल्यावर नॉर्मलच तर असतोस. फक्त असं हलकासा दिलका बघतोस आणि हसतोस. एवढ्या हॅपी तर अजिबातच नसतोस. आता खरं खरं सांग, नक्की काय झालंय? अच्छा, काही स्पेशल घडलंय का? काहीही स्पेशल घडलेलं नाहीये, कळलं? आणि मला सांग, असं हॅपी राहायला नेहमी काहीतरी कारण पाहिजेच का? नाही या डॅडा, हॅपी व्हायला कारण लागतं. अच्छा, हो, आणि विदाउट कारण हॅपी असलेला माणूस हा प्रेमात पडलेला असतो. काय? असं मी मूवी मध्ये बघितलंय. वेडाबाई, या सगळ्या गोष्टी कळायला अजून तू लहान आहेस, कळलं ना? उगाच तो मूवी बघून मूवीतले डायलॉग नको मारूस. ठीक आहे, नाही मारणार. पण तुझं जर हॅपी व्हायचं कारण हे असेल ना, तर मला काही हरकत नाहीये. अगं शमू, वृंदाताई, माझं तुझ्याकडे एक काम होतं. बोल ना. अगं, अजिंक्य सरांबद्दल तुझं काय मत आहे? स्थळ म्हणून. काय काय म्हणजे असं का विचारतेस? अगं नाही, म्हणजे तुला साधारण अंदाज आहे ना की ते कसे आहेत, काय आहेत वगैरे म्हणून. हो, पण असं का विचारलंस तू? अगं म्हणजे आमच्यापेक्षा तू आता त्यांना जास्त ओळखतेस ना. केसच्या वेळी तुमचं सतत भेटणं व्हायचं म्हणून. का पण मला नाही कळलं, म्हणजे असं एकदम का विचारलं स्थळ म्हणून? अगं हा, माझी एक मैत्रीण आहे ना, तिची बहीण आहे, तर तिच्यासाठी स्थळ बघतायत म्हणून विचारलं. अच्छा, तसं. हा, मग तुला काय वाटलं? काय नाही. हा, तू काय म्हणत होतीस? हा, माझी जी मैत्रीण आहे ना, तिची बहीण, तिच्यासाठी स्थळ बघतायत, पण स्थळ मिळतच नाहीयेत आणि वय उलटून चाललंय तिचं. युद्ध पातळीवर अगदी धावपळ सुरू आहे स्थळ शोधण्यासाठी. तर मग माझ्या मनात विचार आला की अजिंक्य सरांचं नाव आपण सुचवूया. कशाला? नको नको नको. का अगं, चांगले आहेत की अजिंक्य सर? नाही, ते चांगलेच आहेत. मग झालं तर, म्हणजे लग्न जर झालं तर शमिकाला पण आई मिळेल ना. नको अगं, नको. अगं खरं तर ना, त्यांना लग्नच करायचं नाहीये. असं ते तुला म्हणालेत का?